तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज आपण आलो आहोत वरती साड्यावर, म्हणजे गांगरे गावात जे डोंगर आहे त्याला साडा असं म्हणतात. आणि त्या साड्यावरच आता एक भलं मोठं धरण बांधण्यात आलं आहे. आणि त्या धरणाचं थोडंफार काम बाकी आहे आणि ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे आणि थोडंफार काम बाकी आहे. आणि ते धरणच आज आपण बघायला जाणार आहोत. तर हे जे तुम्हाला समोर दिसतंय, ही जी भिंत दिसते मोठी, ती धरणाचीच आहे. आणि खूप मोठं असं धरण आहे ते आपण आता वर गेल्यावर बघूयाच. आणि हा रस्ता धरणाकडे जातो. आणि आपल्या या बाजूला आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की आपल्या या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर. आणि या गांगरे ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जो डाव्या साईडला रस्ता जातो तो धरणाकडे जातो. लॉकडाऊनमध्ये या धरणाचं काम चालू होतं. तर लॉकडाऊनमध्ये थोडं काम थांबवण्यात आलेलं, पण आता त्याचं थोडं काम चालू आहे. तर हा धरणाचा कट्टा आहे, तो टप्प्याटप्प्याने बांधण्यात येतो. हा इथे खाली हा एक मोठा टप्पा आहे, त्याच्यावरचा एक टप्पा आहे आणि त्याच्यावरती एक टप्पा आहे. असा टप्प्याटप्प्याने धरण बांधलं आहे. टप्प्याटप्प्याने जर भिंत बांधली नाही आणि जे सरळ बांधण्यात आली तर ती भिंत पाणी एका झटक्यात फोडून टाकतो. म्हणून अशी टप्प्याटप्प्याने भिंत बांधण्यात येते. तर हा वरती यायचा रस्ता होता, पण तिकडून लय मोठा वळसा होता ना, मग इकडनं हा सरळ असं चढत आलो. आता इकडनं पण बाजूने जाता आपण सरळ जाऊया. पण तुम्ही कधी आलात तर रस्त्यानेच या, कारण इकडे आता बांधकाम चालू आहे ना. इकडे कोण नाही, कोण ओरडलं नाही तर ओरडतात. आणि हे पहा आपल्या गांगरे गावाचं भलं मोठं धरण. हे पहा आपल्या गांगरे गावाचं भलं मोठं असं धरण, ज्याचं आता बांधकाम झालं आहे आणि थोडंफार बाकी आहे. तर धरण हे असं टप्प्याटप्प्यानेच बांधता येतं. हा इथून खालपर्यंत एक टप्पा आहे, त्याच्या खालून खालपर्यंत एक टप्पा आहे आणि त्याच्या खालून अजून एक खालपर्यंत टप्पा आहे. असा निमुळत्या आकाराने असं धरण बांधण्यात येतं. त्यामुळे हे एवढं सगळं पाणी असं स्थिरावतं आणि थांबतं.
जर सरळ बांधण्यात आलं असतं तर सगळं पाण्याच्या झोताने वाहून गेलं असतं. तर हे आहे आपलं गांगरे गाव, सुंदर असं. आणि त्या पुढच्या बाजूला चिऱ्यांच्या खाणी आहेत, तिथून चिरे काढण्यात येतात आणि मग बाहेरच्या गावी नेण्यात येतात. आणि ह्या बाजूला हे माळरान आहे, ह्या बाजूला गुरे चरवायला आणतात. तर तुम्ही कधी गांगरे गावात किंवा आजूबाजूच्या कोणत्याही गावात आलात तर इथे जरूर या, कारण गांगरे गावात बघण्यासारखं खूप काही आहे, बरंच काही आहे. हे धरण आहे, खाली आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर आहे, पुढे चिऱ्यांच्या खाणी आहेत आणि फार्म हाऊससुद्धा आहे. आणि खाली रांजणी असं जे म्हणतात गावकरी, ते मोठे मोठे धबधबे आहेत. ते खूप तिकडे खूप छान आहे. तर हे आपल्या गांगरे गावातील धरण आहे आणि धरणाचा जो शेवटचा टोक आहे म्हणजे तिथे पाणी संपलं आहे. आणि त्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडे आपलं पोसरे गाव आहे आणि ह्या बाजूला माळरान आहे. त्या माळरानाच्या पलीकडे दोनवली गाव लागतं. म्हणजे गावं बाजूबाजूला आहेत, फक्त ह्या बाजूला गांगरे गाव आहे आणि त्या पलीकडे धरणाच्या पलीकडे आपलं पोसरे गाव आहे. तर या ठिकाणी अजून एक बघण्यासारखी एक जागा होती, रामोळा म्हणून. तर रामोळा ह्याच ठिकाणी होता. धरण बांधायच्या अगोदर या ठिकाणी रामोळ्यात आम्ही जाऊन आलेलो. रामोळा म्हणजेच त्या ठिकाणी जमिनीच्या खाली एक भली मोठी गुफा होती आणि ती खूप मोठी होती आणि आम्ही गेलो होतो. पण आता धरण बांधल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. कदाचित ती धरणाच्या बांधकामामध्ये तुटली असेल किंवा पाण्याखाली गेली असेल. समोरच्या बाजूला चिऱ्यांचे खाणी आहेत आणि हे आपलं धरण आहे. आणि या बाजूला सरळ खालच्या दिशेला ते आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि त्या टोकाला फार्म हाऊस आहे. जर कधी तुम्ही गांगरे गावात आलात तर या ठिकाणांना तुम्ही भेट द्या. खूप भारी वाटतं आणि खूप चांगला अनुभव आहे. असं फिरल्यावर एकदम खूप शांत आहे ह्या साईडला आणि खूप बरं वाटतं. मुंबईच्या ताणतणावापासून दूर कोकणात आल्यावर. तर या बाजूला असे दगड लावून झालेत या पहिल्या टप्प्याला आणि या बाजूला थोडे दगड लावायचे बाकी आहेत आणि इकडे माणसं तेच काम करत आहेत. दगड असे समसमान लावत आहेत सगळीकडे आणि त्यांच्या खालच्या टप्प्याला पण सुद्धा दगड लावायचे बाकी आहेत.
तर हा जो समोर डोंगर दिसतोय तो पलांजा गाव आहे. तो पलांजा गाव आहे आणि इकडून दिसतंय बघा हे पलांजा गाव आहे आणि मध्ये आमची खाडी आहे वाशिष्ठी आणि या बाजूला आपलं फार्म हाऊस. तर मित्रांनो, गांगऱ्यातील धरण आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर तुम्ही पाहिलात. आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी वारस या यूट्यूब चॅनलला.